महावितरणच्या ठिकाणी तुम्ही टेंबा आंदोलन करताय, काय आता आम्हाला टेंब्यातच आयुष्य काढायची सवय लावून घ्यावं लागेल अशा पद्धतीचं राज्य सरकारचं आमच्यासोबत वागणं आहे. मग आम्ही टेंबा नाही लावायचं तर काय करायचं? आज घरी आम्ही म्हणजे दिवस बुडतो ना बुडतो, सूर्य मावळतो ना मावळतो, हे लाईट घालवतो. तेव्हापासून आम्हाला टेंबा लावूनच पुन्हा 11 वाजेपर्यंत टेंबा लावून जर 11 वाजेपर्यंत आम्हाला बसायचं आहे तर ते आमचं जगणं कसं आहे हे प्रतिकात्मक दृष्टीनं आम्हाला इथं दाखवावं लागेल. आम्ही ग्रामीण भागातली म्हणजे माणसं नाही आहोत का? कोणीही आमच्यावरच काय करायचे ते प्रयोग करायचे, प्रयोगाच्या माध्यमातून अन्याय करायचा, तो अन्याय आम्ही सहन करणार. सबंध महाराष्ट्र ग्रामीण हा अंधारात आहे आणि तुम्ही सगळेच लोक AC मध्ये बसून हे प्रकाशाचं सुख उपभोगताय. आम्ही असा काय गुन्हा केला? आम्ही हा गुन्हा केलेला आहे का? गुन्हेगार आहोत का? हा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विचारायला लागलोय. एक तरी विभाग आमच्या बाजूला काम करतोय का? त्यातल्या त्यात अरे जगू तर द्या. काल काजी सांगवीला एका गोठ्यामध्ये सर्प घुसून गायीला सर्पदंश झाल्यामुळं जवळपास 81,000 रुपयाची गाय त्यानं आणली होती. पहिल्या वेताची गाय होती, सर्पदंशानं ती मृत पावली. त्या माणसानं कुणाकडे जायचं? हे नुकसान कुठून भरून काढायचं? आणि तुम्ही काय म्हणता आम्हाला? अत्यावश्यक सेवा, वीज पुरवठा अत्यावश्यक सेवेत मोडतो म्हणे. आमचं मरण होत आहे आणि तुम्ही त्याला अत्यावश्यक सेवा म्हणता. तिकडे विधानसभेत मुख्यमंत्री म्हणतात कुठेही ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग नाही. मग आम्हाला पिसाळी कुत्रे चावलेत म्हणून आम्ही ओरडा करतोय का? असं आम्ही सहन करणार नाही. दिवसा सुद्धा लाईट व्यवस्थित नाही. सौरचे प्रकल्प आमच्या जमिनीवर उभे केले, त्या सौरच्या प्रकल्पाची वीज कुठे जाते त्याची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी ताळेबंद आम्हाला विचारण्याचा ती वेळ तुम्ही आणलेली आहे. कुठं जाते ती वीज? दिवसाही आम्हाला व्यवस्थित वीज नाही, रात्री नाही. मग नेमकी आमचं जगणं तुमच्या विजेच्या पुरवठ्याच्या याच्यात आहे का? आधीच कमी क्षमतेने आम्हाला वीज पुरवठा होतो, आमच्या मोटारी जळतात, आमचे अपघात होतात. आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सोयीसुविधा तुम्ही देत नाही, देतात ती कमी क्षमतेची वीज आणि आता डायरेक्ट खंडित का? आम्ही बोलत नाही म्हणून, आम्ही सहन करतो म्हणून. पण आता बोलणं आणि सहन करणं आमच्या आवाक्याच्या बाहेर गेले. हे आंदोलन भूतोनं भविष्यात होणार. तुम्ही मागे पब्लिक बघा, अजून यायची बाकी आहे, येणार आणि भूतोनं भविष्यात होणार. इथं मिटवलं तर ठीक, नाही तर आम्ही तिकडे पेटवायला जाऊ, नाशिकला जाऊ, मुंबईला जाऊ. आणि आता यांनी काय म्हणे गेट लावलंय, आमच्यासाठी गेट नाही आहे, आम्हाला तुम्ही मध्ये येऊ देणार नाही. काय आहे ते आम्ही तिथं जाऊनच बघू आता.